हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही चाललो भिवंडीला आमच्या भावांना कपडे शिवायचे त्यासाठी. तर आम्ही ओला बुक केली होती आणि आम्ही निघालो. मग आम्हाला रस्त्यात आत्याने दादा पण दिसले. नंतर आम्ही पोहोचलो. ही बघा आमची गँग, सगळ्यांना सेम कपडे शिवायचे. मग आमचं असं ठरलं होतं की एकाच दिवशी जायचं आणि सगळ्यांचं एकाच दिवशी फिक्स करून टाकायचं. माझं तसं काही काम नव्हतं, पण मी असं त्यांच्यासोबत गेलेले. मग नंतर आम्ही 1-2 दुकानं फिरलो. आम्हाला काही आवडले नाही, म्हणजे जसं पॅटर्न पाहिजे तसं भेटलं नाही. पण फायनली एका दुकानात भेटलं आणि नेमकी ते आमच्याच ओळखीचं निघालं दुकान. मग तिकडे मनीषदादा पण आलेला. मनीषदादाला पण तिथेच कपडे शिवायचे होते. आमच्या चारही भावांना सेम शिवायचे होते कपडे, हळदीला आणि लग्नासाठी. तर त्यांचं कधी आधी फिक्स करून झालं. त्यांनी सिलेक्ट केले कपडे, मेजरमेंट वगैरे दिला. मग नंतर मनीषदादाचं बघायला चालू केलं. मनीषदादा दाखवत होता माझ्या भावाचे मस्त, त्याला सगळे कपडे बिपडे आम्हाला काढून दाखवत होता कुठले कुठले. मग मनीषदादाचं पण नंतर सिलेक्ट झाले कपडे. त्यांनी पण मग मेजरमेंट वगैरे दिलं. आम्ही निघालो, घरी आलो, जरा फ्रेश वगैरे झालो आणि नंतर आम्ही हॉटेलला गेलो. मनीषदादा आला होता, त्याचा 2 दिवस आधी बड्डे होता. तर आम्ही ठरवलं की आज आलाच आहे तर आपण इथे सेलिब्रेट करूया. आम्ही सगळे हॉटेलला गेलो, केक वगैरे कट केले, सेलिब्रेशन करून झालं, जेवण वगैरे, मग घरी आलो.